महानगरपालिकेच्या महासंग्रामाच्या पार्श्वभूमीवरती वसई विरारच्या राजकारणामध्ये निर्णायक क्षण हा उभा ठाकलाय। विकास, प्रशासन आणि लोकाभिमुख कारभाराचा दावा करणाऱ्या भाजपच्या उमेदवारांशी थेट संवाद साधत नागरिकांचे प्रश्न, शहराच्या मूलभूत गरजा आणि पुढील 5 वर्षांचा रोडमॅप या सगळ्याविषयी भाजपच्या उमेदवारांना नेमकं काय वाटतंय जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज आता भरण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आता निवडणुकीच्या रणसंग्रामास सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत आता भाजपाचे उमेदवार आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या वसई विरार शहरामध्ये जर तुम्ही निवडून आलात तर काय प्रामुख्यानं या जनतेसाठी करणार आहात, कोणतं विजन तुमच्या समोर आहे आणि काय जे नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कशा प्रयत्न करणार आहेत। सर सांगा की तुम्ही किती नंबरच्या प्रभागातून आहात आणि काय विजन आहे, त्या प्रभागाच्या काय समस्या आहेत, कशा सोडवणार आहे। मी प्रभाग क्रमांक 23 ड मधून मी प्रदीप पवार उभा आहे। वास्तविक पाहता लोकसंख्या वाढल्यामुळे प्रत्येक वर्षी समस्या ह्या वाढतच असतात। आज या प्रभागामध्ये जर बघायला गेलो तर ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रश्न येतो, ट्रॅफिकचा मोठा प्रश्न येतो। अंबाडी रोड जो विभाग आहे, मार्केट विभाग असल्या कारणाने टोटल तिथे ट्रॅफिक जाम असतं। जी दुपारी मुलांना शाळेला ज्या येणं जाणं शाळेतल्या विद्यार्थ्यांचा रोड क्रॉस करायला पण नाही, तिथे ओव्हरब्रिज नाही। ज्येष्ठ नागरिकांसाठी जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर प्रत्येक प्रभागामध्ये विरंगुळा केंद्र पाहिजे, अद्ययावत पाहिजे, जिथे करून सकाळी 2 तास ते बसू शकतात, संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक बसू शकतात आणि तिथे आरोग्यविषयक असून दे त्याही सुविधा पाहिजे। मॉर्निंग वॉकच्या ठिकाणी आपण बघतो, मॉर्निंग वॉक करताना अनेकांना अटॅक्स येतात आणि अशा अपघाती मृत्यू होतो, तर तिथेही पाण्याची व्यवस्था करणं हे आमचं प्राथमिक कार्य असणार। मी चारुशिला मधुकर घरत, मी 26 अ मधून आता इलेक्शनसाठी उभी राहिलेली आहे आणि तिकडच्या मेजर समस्या आहेत की आमच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी सांगितले आणि नगरसेवक म्हणजे नळ, गटार आणि रस्ते ह्याच्यावर ही प्राथमिकता असेलच, पण त्या व्यतिरिक्त पण आहेत की अंतर्गत रस्ते आहेत, काही ठिकाणी पाण्याची सुविधा नाही आहे, महिलांचं सशक्तीकरण केलं पाहिजे। तसेच आता सरांनी सांगितलं विरंगुळा केंद्र ही तर नाहीच आहेत आणि त्याच्याबरोबर जी तलावं वगैरे आहेत त्यांचं सुशोभीकरण केलं पाहिजे। प्लस ठिकठिकाणी जे पाणी साठतं आहे त्याच्यावर आम्ही तोडगा काढणार आहोत। केंद्रात मोदी सरकार आहे, राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे आणि जर या ठिकाणी आमची महानगरपालिकेत 16 तारखेला सत्ता येणार आहे, ट्रिपल इंजिन सरकार असेल तर या ठिकाणचा जो रखडलेला विकास आहे तो जोमाने होईल आणि विशेष करून या ठिकाणी पावसाळ्यात जे पाणी साचतं तर ते जी छोटी छोटी गटर आहेत ती एक 15 ते 20 वर्षापूर्वी नगर परिषदेच्या काळात बनलेली आहेत, त्यांची रुंदी खोली ही त्या नगर परिषदेच्या हिशोबाने आहे। तर आमची सत्ता आल्यानंतर ती जी गटर आहेत त्यांची रुंदीकरण कसं करता येईल, खोलीकरण कसं करता येईल, जेणेकरून शहरात पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होईल आणि जेणेकरून शहर पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेऊ। नक्कीच पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय सांगाल, काय तुम्हाला अपेक्षा आहे की जनतेसाठी मी काय करणार असं काय म्हणून सांगणार? बघा, जनतेला काय हवं असतं की रस्ता, पाणी आणि गटार हे जनतेच्या मूलभूत सुविधा आहेत आणि त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू। गेली 30 वर्ष ह्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचं सरकार आहे आणि त्यांच्या सरकारमध्ये असं कुठलाही काम झालेलं नाही। अजूनही ग्रामपंचायतकालीन गटार आहेत, रस्ते आहेत, त्या रस्त्यावरती अजून डांबर चढलेलं नाही आहे। स्वतःच्या नगरसेवकांच्या घराच्या समोर जी गटाराची ढाकणं तुटलेली आहेत ती दुरुस्त होत नाही आहेत। ते सगळं या आमच्या नगरसेवक पदाच्या माध्यमातून आम्ही ते काम करणार आहोत, कारण केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यामध्ये आमची सत्ता आहे आणि आता महापालिकेतही आमची सत्ता येणार आहे। 16 तारखेला तुम्ही बघाल तर प्रचंड बहुमताने आमचा विजय होणार आहे आणि आमचा विजय झाल्यानंतर ह्या वसई विरारचा नक्की आम्ही विकास करू। नक्कीच 10 वर्षानंतर निवडणुका वसई विरारमध्ये होत आहेत आणि आपण ज्यांच्याशी वार्ता केली आता ते सर्व भाजपाचे उमेदवार आहेत। निवडणूक 15 तारखेला होणार आहे, 16 तारखेला जे आहे कोण जिंकणार हे कळणार आहे। तोपर्यंत मात्र या उमेदवारांच्या डोळ्यामध्ये एक विजन आहे, ते म्हणजे वसई विरारचा विकास। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।